हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर आज आहे ना मी तुमच्यासोबत एक स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली. मी तुमच्यासोबत एक स्पेशल असा आमचा मोमेंट शेअर करणार. आमचे म्हणजे गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एक मिनिट हां. तर ती कशी शेअर करू हे मला खरंच समजत नाहीये. म्हणजे सुरुवात कुठून करू हेच मला समजत नाहीये. पण तरी पण तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात, त्यामुळे म्हटलं चला आता शेअर तर करायलाच पाहिजे. खूप खूप लेट हा व्हिडिओ येतोय बरं का, पण त्याची पण काही कारणं आहेत आणि ती पण कारणं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ लेट येण्याचं कारण मी मध्ये मध्ये काही दिवस व्हिडिओ स्किप केले होते, कारण माझी तब्येत खूपच जास्त खराब होती. त्यामुळे काही दिवस व्हिडिओकडे माझं इग्नोर झालं होतं, ते कारण होतं. आणि नंतर मला असं खूप जास्त कंटाळा वगैरे येत होता. मग आणि मला ना हा जो काही व्हिडिओ आहे ना, तो स्पेशली हा व्हिडिओ लेट येण्याचं कारण की मी म्हणजे असा विचार करायचे की यार मी हा व्हिडिओ कसा शेअर करू, कसं बोलू, कुठून सुरुवात करू. आणि कुठून सुरुवात करू बघण्यापेक्षा जर बघणारे तर बघणारच, पण जवळचे आपली माणसं काय बोलतील काय नाही, नाही का, असं वाटायचं मला. पण आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी गुड न्यूज शेअर करणार आहे. तर ती गुड न्यूज काय आहे मी तुम्हाला सांगतेच आहे. आणि तिची सुरुवात कशी करू म्हणजे तुम्हाला एक सांगते की आमच्या आयुष्यात आहे ना, अशी एक नवीन जर्नीला सुरुवात होणार आहे. आमच्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू होणार आहे, जो की आपल्या संसारामधला म्हणतात ना की मेन टप्पा जो असतो ना, जो खरा संसाराला सुरुवात होते, जिथून म्हणजे आपली लेकरं, मग आपला संसार म्हणजे लेकरं झाली की सेटल होतं, असं पहिल्या काळातल्या बायांचं म्हणणं होतं. तर आम्ही तुमच्यासोबत म्हणजे मला तेच आता तुम्ही तर 50% समजून गेलाच असताल की नक्की मला तुमच्यासोबत काय शेअर करायचं वगैरे. म्हणजे गुड न्यूज अशी आहे की आम्ही आई बाबा होणार आहोत. म्हणजे मी आई होणार आहे, ही गुड न्यूज आहे. फायनली मी तुम्हाला ही गुड न्यूज शेअर केली. पण आता मला जवळ-जवळ आहे ना 7वा महिना चालू आहे बरं का. पण माझं 7व्या महिन्यात मी तुम्हाला सांगते ह्याचं कारण की मी पहिले जे काही 3-4 महिने व्हिडिओ पूर्ण स्किप केले होते. कारण पहिले 3 महिने मला भरपूर आणि प्रचंड खूप भयानक जास्त त्रास होत होता. काही काहींना होतो त्रास, तर त्याच पद्धतीने मला खूप जास्त त्रास होत होता. त्यामुळे मग तिसऱ्या महिन्यात मी गावी गेले होते. माझा भाऊ मला घ्यायला आला होता. तर तिकडेच आम्ही टाईम स्पेंड केल्यामुळे थोडंसं तिकडे थोडंसं वातावरण वगैरे बदललं. गावाकडचं वातावरण जरा नॅचरली असतं. तिथे म्हणजे मुंबईचं वातावरण गावाकडच्या वातावरणात खूप जास्त बदल असतो. मग आम्ही तिथेच थोडंसं म्हणजे थोडंसं वातावरण बदलण्यासाठी मी गावाकडे गेले होते. तर गावाकडे गेल्यानंतर पण मला त्रास चालूच होता. पण इथला जो त्रास बघून आहे ना, तो की मला म्हणजे तिथे थोडासा त्रास कमी झाला होता. पण जी काय आपली पॉवर असते ना, जी काय आपली क्षमता असते, कॅपॅसिटी असते, ती 3 महिन्यात माझी पूर्णपणे खचून गेलेली होती. म्हणजे 3 महिने मला व्हिडिओ काढायला म्हणा किंवा पोस्ट करायला म्हणा, म्हणजे मला मुळात शूट करायलाच खूप जास्त त्रास जाणवत होता. त्यामुळे मग काही दिवस मी व्हिडिओ स्किप केले होते. आणि नंतर आहे ना, माझं चॅनल पण मॉनिटाईज वगैरे झालेलं आहे. मग तरी पण मी एक माझ्या 4थ्या महिन्यात असं वाटलं की नको यार, थांबूया आता आपण हे सगळं, नको हे करायला, असं तसं हे ते. पण जे काही आपलं पाठीमागे असतं ना, की आपल्याला मोटिवेट करणारं असतंय कोणीतरी, तशी माझी बहीण होती. आणि हजबंड तर असतातच आपल्याला मोटिवेट करणारे, असं नाही की ते आता त्यांच्याशिवाय तर पान नाही हलू शकत. पण त्यांचं कसं आहे, हा ठीक आहे तुला करायचं असेल तू कर, नसेल करायचं तर इट्स ओके, राहू दे. पण माझ्या बहिणीचा फोर्स की तुला आता बरं वाटतंय ना, तर तू हे करच, तू हे केलंच पाहिजेस, तू ते कर. सोनं हार नको मानू. इथपर्यंत यायला इतकी वर्ष लागलेत, मग आता इथून पुढे हार नको मानू तू. म्हणजे ती होती मोटिवेट करायला. आणि तिने मोटिवेट केलं ना की आपल्याला आयुष्यात जर कोणीतरी असं मोटिवेट करणार असेल ना, तर मग असं आपण मोटिवेशन घेऊन म्हणजे आपण जोमाने कामाला सुरुवात करतो. आता अजून पण मी डेली मिनी ब्लॉग टाकते. आणि
ते मिनी ब्लॉग होतात कधी कधी एक दिवस, कधी कधी रोज डेलीमध्ये येतात, कधी कधी एक दिवसमध्ये गॅप पडतो. पण समजून घ्या, कधी कधी काय होतं ना, मला माझ्या बाबतीत खूप जास्त कंटाळा येतो, खूप जास्त म्हणजे कधी कधी मला काही कामं करावीशी वाटत नाही. कधी कधी जी काही कामं असतात ती मी जबरदस्ती कामं करते, त्यामुळे मग असं की मध्ये मध्ये होतं असं, एक दिवस येत नाही, एक दिवस असं तसं. तर मी तुमच्यासोबत माझी आत्तापर्यंतची प्रेग्नन्सी जर्नी पण मी शेअर करणार आहे. माझी प्रेग्नन्सी जर्नी वाटते तेवढी सोपी नाही आहे बरं का. खूप खूप जास्त अडचणी आल्या त्यामध्ये, खूप जास्त खडसा खाल्ल्यात. तब्बल 4 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्हाला अशी गुड न्यूज समजली. मग माहिती आहे तुम्हाला, 4 वर्षांनी गुड न्यूज समजलं. आम्ही खूप जास्त हॅप्पी झालो, खूप जास्त खुश झालो. आम्ही दवाखाने वगैरे काहीच केले नाही 4 वर्ष ना. माझ्या वडिलांचं ना जास्त फोर्स होता की स्वर्णा आपण हॉस्पिटलमध्ये दाखवू, आपण दवाखाना करू वगैरे, असतंच भरपूर. आणि तुम्हाला माहिती आहे का, लग्न झालं 2 वर्ष जरी झालं ना लग्नाला, आणि जर काही म्हणजे आपल्याला नाही झालं ना, म्हणजे अशी काही न्यूज वगैरे नाही कानावर आली ना, तर आज ट्रोल करतात लोक. तसंच आम्हाला पण बोलायला सुरुवात केली होती लोकांनी. म्हणजे आता XYZ नावं नाही घेत, पण म्हणजे बाहेरच्यांनी, घरातल्यांनी नाही पण बाहेरच्यांनी बोलायला सुरुवात केली होती. म्हणतात ना, घरच्यांना काही एवढं काही वाटत नसतं, पण बाहेरचेच असतात त्यांना म्हणजे स्वतःच्या घरात काय चाललंय ते नाही, पण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघायला भरपूर आवडतं, असंच काहीतरी. तर काय गोष्टी बाहेरून माझ्यासुद्धा कानावर यायच्या. काही गोष्टी तर ह्या हजबंडसोबत काय व्हायचं की त्यांना डिरेक्टली तोंडावर बोलल्या जायच्या काही गोष्टी, पण एवढे की आम्हाला वाईट वाटत नसतं. आम्ही म्हणजे त्यांना उत्तर देऊन पुढेच चालायचो आम्ही, आणि ती गोष्ट तिथेच सोडून द्यायचो. तर ती गोष्ट तिथेच सोडून नाही देणं होत, पण इट्स ओके. तर मी आता तुम्हाला तर गुड न्यूज समजलीच आहे की काय आहे काय नाही. ज्या ज्या दिवशी आम्हाला समजलं ना, त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो बरं का. पण त्याच्यानंतर जे काही घडलं ना, ते खूप म्हणजे आपण विचार पण करू शकणार नाहीत की आपल्यासोबत असं काय होईल. की म्हणजे ते ऐकूनच माझे दिवस खूप जास्त असे बोर जायचे. एकतर ते टेन्शन की कसं होईल कसं नाही. आता काय झालं मी तुम्हाला सांगते. एक ग्रहण लागलेलं होतं आणि मी अगोदर जॉबला जात होते. प्रेग्नेन्सीच्या आधी ना मी जॉबला जात होते, आणि नंतर मग मी त्या टेन्शनमध्ये जॉब पण सोडून दिला. काय झालं, मी म्हणजे गणपतीच्या टायमिंगलाच मला समजलं होतं. गणपतीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी चेक केलं तर मला लगेच काही समजलं नाही. म्हणजे मी नाईटला चेक केलं तर मला लगेच काही समजलं नाही, कारण त्याच्यात लगेच आलंच नव्हतं. मग मी तिकीट सहज तिथेच ठेवून दिली आणि झोपले तर माझ्या अगोदर गुड न्यूज ही त्यांना समजली. म्हणजे कशी ती सांगते, त्या किटमध्ये ना 2 लाईन्स वगैरे आल्या नाहीत, त्यामुळे मग मी तशीच ठेवून दिली फर्स्ट लाईन. आणि असं म्हणतात की मॉर्निंगला चेक करायचं असतं, तर मी नाईटला चेक केला. आम्ही पण फर्स्ट एक्सपिरियन्स ना, आमच्या बाबतीत पण पहिल्यांदाच असं काहीतरी होते, त्यामुळे मग आम्हाला पण एवढा काही अनुभव नव्हता. मग मी ठेवून दिली तिकीट, ठीक आहे नाही आहे, निगेटिव्ह आली. आणि त्याच किटमध्ये ना दुसऱ्या दिवशी सेकंड लाईन आली आणि ती किट बघितली हजबंडने. तर ते खूप जास्त खुश झाले. ते मी झोपलेलीच होते, तर ते मला येऊन काय बोलतात, सुवर्णा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी बोलले काय, तर त्यांनी सांगितली गुड न्यूज आहे, आणि असं किटमध्ये 2 लाईन्स वगैरे आलेत असं त्यांनी मला सांगितलं. तर मी काय बोलले, शक्यच नाही, म्हणजे विश्वासच नाही ना, कारण मी चेक केलं होतं, असं झालं नाही आहे. तर ते बोलले की अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही का, हे बघ तू तुझ्या डोळ्यांनी बघ. पण मी झोपेत मी म्हणलं की तुम्ही नावच काही पण माझी झोप उडू नका, मला झोपू द्या. तर मग त्यांनी माझ्या डोळ्यासमोर आणून दाखवलं की बघ म्हणून, आणि फक्त डोळे उघड. मी डोळे उघडून बघितलं ना, अशी माझी झोप उडाली. काय सांगू तुम्हाला की खरंच त्यामध्ये 2 लाईन्स आल्यात. मला म्हणजे असं वाटतं ना, ही माझीच किट आहे का. मग मी आदल्या दिवशी जे तिकीट ठेवले होते तिथे जाऊन बघते, अरे इथं माझीच किट आहे. आणि
कंपनी वगैरे तर ऑफकोर्स आपल्याला माहीत असते ना आपण कोणत्या कंपनीचे आणले वगैरे, म्हणजे ऑलरेडी ते आपल्या नजरेखालून गेलेली असते. मग आम्ही खूप जास्त खुश झालो, खूप. आणि त्याच्यावर मला वाटते 2 दिवसांनी आम्ही दवाखान्यात गेलो. 2 दिवसांनी दवाखान्यात गेलो, तर दवाखान्यात गेल्याच्या नंतर असं काय होईल ना, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. दवाखान्यात गेलो, किटमध्ये पॉझिटिव्ह आलं आणि सोनोग्राफीमध्ये ना काहीच दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. आणि डॉक्टरांचं असं म्हणणं होतं, एक तर 15 दिवसांनी आपण परत सोनोग्राफी करू, किंवा किंवा असं पण असू शकतं, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे की ते बाळ नळीमध्ये बेबी नळीमध्ये अडकलेलं असेल ना, तर ते आपल्याला 15 दिवसांनीच समजेल. पण जर ते नळीमध्ये अडकलेलं असेल ना गर्भ, तर नळीचा आकार हा छोटा असतो आणि जसं जसं गर्भ मोठा होतो ना, तसं तसं नळीचं तोंड असं फाकलं जातं. मग ते ना सी सेक्शन करूनच ते काढावं लागतं, असं ऑपरेशनच करावं लागतं. आणि मग तो गर्भ पण खराब होतो, म्हणजे गर्भपात करावा लागतो, असं काढावा लागतो. आणि मग नंतर ऑपरेशन तर होणारच, आता सी सेक्शन म्हणलं ऑपरेशन तर होणारच. मग आणि नळीमध्ये एकतर नाही का, असं आम्हाला वाटलं की तब्बल 4 वर्षांनी 5व्या वर्षी काहीतरी आमच्या कानावर गुड न्यूज येते. आणि तब्बल इतक्या वर्षांनी का असं का होतंय, मग का असं आमच्या बाबतीत झालं. आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण 15 दिवसांनी सोनोग्राफी करतो. मी त्यांना विचारलं दुसरं काही ऑप्शन नाही आहे का, आपण दुसरं काय, तर दुसरे ऑप्शन होते, पण त्यांचं म्हणणं असंच होतं, दुसरं ऑप्शन तुम्ही म्हणजे चॉईस करायच्या अगोदर आपण एवढी रिस्क नको घ्यायला, आपण थांबूया, 15 दिवस थांबूया, 15 दिवसांनी बघूया. तर मग माझी ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्टमध्ये पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि प्रेग्नन्सी छान आहे असे रिपोर्ट आले माझे. पण मग आम्ही हाच विचार करायचो की सोनोग्राफीत का नाही दिसलं, सोनोग्राफीत का नाही दिसलं, म्हणजे हाच विचार करायचो. तुम्हाला सांगते ना, 15 दिवस अक्षरशः मी देवाची म्हणजे देवाला हात जोडून आणि जास्तीत जास्त रडण्यातच गेले. मग अशा कंडिशनमध्ये मी कसे व्हिडिओ पोस्ट करायचे तुम्हीच सांगा मला. मग खूप जास्त गॅप झाला होता मध्ये. नंतर झाले तब्बल 15 दिवस झाले. 15 दिवस आणि 8 दिवस झालेले असतानाच आम्ही गेलो, पण आम्हाला दमच निघत नव्हता ना. तर डॉक्टर बोलले नाही अजून थांबा, कशाला उगीच नको एवढं सारखं सारखं नसतं चांगलं म्हणून. मग परत आम्ही थांबलोत, परत 8 दिवस थांबलोत. आणि मग 15 दिवस झाल्याच नंतर आम्ही गेलोत आणि ते सोनोग्राफीमध्ये दाखवलं, असं नाही दाखवलं, बेबी सोनोग्राफीमध्ये फायनली दाखवला. पण तिथून पुढे पण असा प्रॉब्लेम झाला. तर तो प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगतेच आहे. पण ते 15 दिवस ना मी खूप जास्त रडून वगैरे घालवले. आणि जॉब पण सोडून दिला होता. आता मला जॉब करायचा होता, ह्या कंडिशनमध्ये पण जॉब करायचा होता, पण असं काहीतरी समजल्याच्या नंतर माझं जॉबमध्ये पण अक्षरशः म्हणजे मन लागणार नव्हतं. त्यामुळे मग जॉब पण मी सोडला तिथे. आणि हजबंडने पण मला काही जॉबसाठी जाऊन दिलं नाही. मी विचार केला होता की मी जाईल, पण नाही जाऊन दिलं मला त्यांनी. आणि जे 15 दिवस ना मला एका ठिकाणाहून खूप छान पॉझिटिव्ह थिंकिंग भेटली बरं का, की ते म्हणजे माझ्या बहिणीकडूनच. मला तिच्याकडूनच नेहमी पॉझिटिव्हली थिंकिंग वगैरे मोटिवेशन वगैरे भेटत. म्हणजे तिचं म्हणणं होतं की स्वर्णा तू घाबरू नको, मला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे. स्वर्णा तू घाबरू नको, मला माहिती आहे सगळं चांगलं होणार, तू पॉझिटिव्ह राहा. आणि आता ऑफकोर्स मी घाबरणार, कारण माझं हे फर्स्ट टाईम होतं ना, मला अनुभव नाही. आणि एकतर 4 वर्षांनी असं काहीतरी समजणार, मग त्यातल्या त्यात असं काहीतरी. मग मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये आलते, खूप जास्त टेन्शनमध्ये यायचे. माझं कशातच मन लागत नव्हतं, ना काम करण्यात ना कशातच असं मन लागत नव्हतं. आणि त्या टायमिंगला मला असं बेड रेस्ट पण सांगितला होता, पण इथे ना आम्ही दोघंच असल्यामुळे मग बेड रेस्ट तर काही शक्य नसतं. तर काम तर करावंच लागायचं घरातलं असं, आणि घरात पण कामं असतातच ऑलरेडी. मी कशीबशी हळूहळू माझी कामं आवरायची. आणि नंतर फायनली 15 दिवसांनी सोनोग्राफी आलं. पण तिथून पुढे पण असं सांगितलं की बाळाचं सगळं व्यवस्थित आज चालू आहे, पण फक्त बाळाच्या वजनाचा प्रॉब्लेम आहे.
आणि त्यावेळेस ना 1.5 महिन्याची ती सोनोग्राफी होती. 1.5 महिन्यातच हा प्रॉब्लेम, बापरे म्हणलं असं कसं. मग परत आम्ही 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी केली, तर 3ऱ्या महिन्यात पण तेच सांगितलं. आणि 3ऱ्या महिन्यात पण ते सांगितलं. मग मला गोळ्या औषधं वगैरे दिली. मग 3ऱ्या महिन्यापर्यंत आम्ही एकदम त्या स्ट्रेसमध्ये होतो. आणि 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी माझी गावाकडे झाली होती, मुंबईला नव्हती झाली. 1.5 महिन्याची मुंबईला झाली होती. कारण नंतर मी गावी गेले होते, कारण मला खूप जास्त वॉमिटिंग, श्वास कोंडायचा, श्वास घेता येत नसं, दम कोंडायचा, मला खूप जास्त त्रास व्हायचा. मी सारखी सर्दी व्हायची, आजारी पडायचे असं. आणि हातपाय गळून जायचे माझे खूप जास्त. मग मी गावी गेले माझ्या आईवडिलांकडे. मग तिथे ना मला थोडंसं बरं वाटायला लागलं. आणि तिथे एक जवळजवळ मी महिना 1.5 महिना राहिले. तर 8 दिवस माझा असाच त्रास जाणवायला लागला. पण नंतर सगळं नॉर्मली आलं, सगळं ओके ओके झालं. माझ्यात एनर्जी वगैरे आली की आता मी स्वतः करून मला जे पाहिजे ते खाऊ शकते, अशी एनर्जी माझ्यामध्ये तयार झाली गावाकडे राहून. मग मी परत मुंबईला आले 1.5 ते 2 महिन्यांनी. काहीतरी 10-15 दिवस मी सासरी पण राहिले होते आणि 1.5 ते 2 महिन्यांनी मग मी मुंबईला आले. तर मुंबईला आल्याच्या नंतर माझे 6 महिने खूप छान गेले. म्हणजे आपलं प्रेग्नन्सीचे जे 6 महिन्याचा टप्पा असतो तो खूप छान गेला. आणि आता 7वा महिना चालू आहे. 6 महिन्यापर्यंत ना मला जे खावं वाटतं ते मी हाताने बनवायचे, माझ्यात एनर्जी राहायची, मी एनर्जेटिक कामं करायची, माझ्याच्याने सगळी कामं व्हायची. मी जर एकदा काम करायला लागले तर एकदम फास्टमध्ये मी कामं आवरायचे. माझे हातपाय दुखत नसतं, मला काहीच त्रास होत नसतं. म्हणजे 3 महिने झाला मला त्रास, पण 4था, 5वा आणि 6वा जो आपला सेकंड ट्रायमिस्टर असतो ना, त्याच्यात मला काहीच त्रास नाही झाला. तर तो त्रास नाही झाला. तर 5व्या महिन्यात फक्त त्रास काय व्हायचा की बाळाच्या वजनाचा थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणजे बाळाचं वजन 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीत पण आम्हाला समजलं की बाळाचं वजन जास्त आहे. बाळाचं वजन कमी करण्यासाठी ना आम्ही अक्षरशः इंजेक्शनसुद्धा घेतले होते. ते इंजेक्शन पण खूप जास्त मोठी होती बरं का. म्हणजे इंजेक्शनसुद्धा असे 3 इंजेक्शन आम्ही घेतले होते. 2च इंजेक्शनची गरज होती, पण एक इंजेक्शन फेल गेल्यामुळं 3 इंजेक्शन आम्ही घेतले होते. आणि नंतर आमचे सगळे टेस्ट वगैरे झाल्या. 6व्या महिन्यात आम्ही परत चेक केलं, तर त्यात बाळाचं वजन वगैरे सगळं चांगलं झालं होतं. चला म्हटलं फायनली सगळं आता 6व्या महिन्यापासून सगळं सुरळीत व्हायला लागले. आणि आता माझं चालू आहे 7वा महिना. आणि काही गोष्टी राहिल्या असतील मला तुमच्याकडून सांगायच्या बोलताना, तर त्या गोष्टी मी नक्की तुमच्यासोबत मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेन. त्यासाठी तुम्ही ना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने माझी मदरहूडची जर्नी होती. मी आई होणार आणि अशी माझी जर्नी. आम्ही खूप जास्त खुश होतो, खूप म्हणजे. पण खुशीनंतर पण आम्ही बरंचसं काही भोगलेलं आहे, बऱ्याचशा काही गोष्टी हे झालेल्या आहेत. आम्ही सॅक्रिफाईस केलेल्या आहेत, बऱ्याचशा काही गोष्टीवर संयम ठेवलेला आहे आम्ही. भले आम्ही रडलोत वगैरे आमच्याकडून सगळ्या गोष्टी, पण हां की पॉझिटिव्ह थिंकिंगवाले पण माणसं आमच्या लाईफमध्ये होते की हां सगळं चांगलंच होणार आहे, टेन्शन घेऊ नको वगैरे असतं तसं. पण माझं असं होतं की कसं होईल कसं नाही. आणि आता 7वा महिना चालू आहे ना, तर 7व्या महिन्याचं पण असं चालू आहे की मी आता रोज म्हणते की मी वॉकिंग करेन, मी हे करेन, पण माझं रुटीन असं काही स्टेबल होतच नाही आहे. मी वॉकिंगला वगैरे जात नाही आहे, काहीच नाही. कारण मला ना म्हणजे 6 महिनेपर्यंत मी खूप जास्त झोप घ्यायची, पण आता जसं 7th मंथ लागलं ना तसं माझी झोपसुद्धा उडालेली आहे. असा होता माझा प्रेग्नन्सीचा प्रेग्नन्सी जर्नी अशी होती. आणि इथून पुढची जर्नी पण मी तुमच्यासोबत रेग्युलर शेअर करत जाईल. आणि मी प्रयत्न करेल की आता रोज माझे व्हिडिओ येतील. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि जर काही सांगायचं राहूनच गेलं असेल ना चुकून तर ते मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. अजून माझी जर्नी, माझं जे प्रेग्नन्सीचं 7व्या महिन्याचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय.